रात्रीचे वाजलेत ऑलमोस्ट 2 आणि आता आम्ही निघालो आहे बाईक घ्यायला पुण्याला. सकाळी तिथे पोचून त्यानंतर मग बघू कसं काय होतं ते. आत्ता आम्ही निघतो आहे, तर चला माझ्यासोबत ट्रिपवरती. आवाज मिळाला. नीट जा व्यवस्थित. बाय. जीवन की गाड़ी हो, रफ्तार तेज भी हो, बेशक तुम पास हो, अरे वो भले जज्बात हो, अब दिल के पास हो, अब राज मेरे हो, अब तुम हमारे हो, अब सारा कुछ खो, अरे वो टिक टॉक टिक टॉक टिक टॉक. ऑलमोस्ट 3 वाजलेत रात्रीचे. आम्ही आता एक्सप्रेस वरती चढलो आहे. सोबत आहेत योगेश बांदेकर, स्वप्नाली आणि कुठे आहे कॅमेराशी आहे. फर्स्ट टाइम आम्ही ब्लॉग करतो त्यामुळे होईल हळूहळू आदत होईल. खिशात ठेवायचा. गाडी पण आपलीच आहे ना, गाडीत करायचा कचरा. बंद झालं असणार. लास्ट टाइम आपण फूड कोर्टला काहीतरी वेगळं करायला आलेलो ना. ते नाही ब्लॉग मध्ये सांगू शकत आम्ही. काय बोलत होते? हां हे काय घेतलं? बोला डोर ओपन कर दे जरा. अच्छा हे काय घेतलं? नाळ्या घेतल्या दोन्ही मॅडमनी नाळ्या खायला. 4 वाजताची मॅगडी बंद असताना आम्हाला हे खावं लागतं. चालू होतं ना. तुला काय खाताना अरे घे रे तुला पण. मला असं एकट्याचा काढू नको, मग हावरी वाटते त्याच्यामध्ये. लवरी छुपाने का नहीं रे ऐसा लोगों दिख जाता है रियल मी. हाच व्ह्यू बघायसाठी आम्ही निघालेलो रात्रीचं. काय बोलतो? सकाळचे ऑलमोस्ट 6:13 झालेत आणि खूप जण असे बोलतात की रात्रीचं का ट्रॅव्हलिंग करतो, रात्री का निघतो, सकाळी जायचं. पण जर सकाळच अशी आणि या वातावरणात होत असेल तर एव्हरीथिंग इज वर्किंग.
सॅटर्डे संडे. आमचे एक सर अजून झोपेत आहेत रात्रीपासून. योगेश सर, गुड मॉर्निंग. ऑलमोस्ट पोचलो आम्ही. 7 वाजलेत आणि आम्ही आहे आता सध्या राजधानी सातारा. आता इथून एक काम आहे, ते काम आटपून मग आम्ही निघणार आहे पुण्याला बाईक घेण्यासाठी. बोला. तर मित्रांनो, आज आपण इकडे गाणमारू गेलो आहोत. पिवळी फुलं बघू. हे सातारच्या मध्येच कोकण आले की असं होतं. आम्ही पोचलोय कास पठारला. गाईज, काय खायचं काय प्यायचं? आणि चहा. लिहिल्या बोच्याबरोबर गरम गरम भजी आणि गरम गरम चहा. हे आम्ही ऑलमोस्ट आता पोचलेलो आहे. 7 मिनटं राहिलेत. ज्या गोष्टीची वाट मी गेले 3-4 आठवडे बघत होतो, ती गोष्ट फायनली आज इथे.